नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी कुठपर्यंत जाणार याची चुणूक आतापासूनच पाहायला मिळत आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी विद्यमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना त्यावेळी ईडीची कारवाई टाळायची असेल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब वगैरे लोकांना अडकवण्यासाठी मदत करावी, त्या संदर्भातील फाईल्सवर स्वाक्षरी करावी असा दबाव आणला होता। एका मध्यस्थाच्या माध्यमातून या फाईल्स आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या होत्या, परंतु आपण स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने आपल्यावर ईडीची कारवाई झाली आणि आपल्याला तुरुंगात जावे लागले असं म्हटलं होतं। त्यांच्या या आरोपानंतर राजकीय धुरळा उडणे स्वाभाविक होते। फडणवीसांनी लगेचच या आरोपात काहीच तथ्य नसून उलट आपल्याकडे अनिल देशमुख यांच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या काही सीडी, पेनड्राईव्ह असून त्या योग्य वेळी जाहीर करू असे वक्तव्य केले। त्यानंतर परवा सचिन वाबूरनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते आणि आपण तसे लेखी पत्र दिल्याचे म्हटले। आता या वादात तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी उडी घेत अनिल देशमुखांना नार्को टेस्ट करण्याचे आव्हानच दिले आहे। तिकडे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना ढेकणाची उपमा देऊन भविष्यात काय काय ऐकावे लागू शकते याची झलक दिली आहे। राज ठाकरेंनी अजित पवारांना डिवचल्यावर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। इकडे मनोज जरांगेंनी नारायण राणेंवर टीका करत नवा वाद सुरू केलाय। प्रकाश आंबेडकर यांच्या रडारवर सध्या शरद पवार, उद्धव ठाकरे आल्याचं दिसतंय। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडल्याचे जाहीरच केले आहे। एकंदरीत येत्या काळात आणि त्यातही खास करून निवडणूक प्रचार काळात भाषेचा स्तर किती घसरेल हे सांगता यायचे नाही। महाराष्ट्रात इतक्या टोकाच्या द्वेषाचे राजकारण यापूर्वी कधीच पाहायला मिळाले नव्हते। हे सगळे पाहून सामान्य मराठी माणूस मात्र सगळ्याच राजकारण्यांना कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा हा प्रश्न उद्विग्नतेने विचारतोय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।